नमस्कार मंडळी, आज आपण एका जबरदस्त सरकारी नोकरीबद्दल बोलणार आहोत. अशी नोकरी जिच्यासाठी ना कोणती परीक्षा द्यायची आहे ना मुलाखत. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरे आहे. चला तर मग इंडिया पोस्टच्या या खास भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत. खरंच परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय सरकारी नोकरी हे शक्य आहे का? आजच्या काळात जिथे बघावं तिथे स्पर्धा आहे, लोक वर्षानुवर्ष अभ्यास करतात, अशा वेळी फक्त 10वीच्या मार्कांवर सरकारी नोकरी मिळणं हे खरंच शक्य आहे? तर हो, हे 100% शक्य आहे. आणि ही संधी उपलब्ध करून दिली आहे आपल्या भारतीय डाक विभागाने, म्हणजे इंडिया पोस्टने. ग्रामीण डाक सेवक, ज्याला आपण GDS म्हणतो, ह्या पदासाठी ही भरती आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, यात कोणतीही परीक्षा नाही, फक्त 10वीचे मार्क आणि थेट निवड. बरं, मग आता प्रश्न येतो की GDS म्हणजे नक्की काम काय करावं लागतं? कोणती पदं आहेत यात? चला तर मग या भरतीतल्या 3 मुख्य पदांबद्दल सविस्तर माहिती घेऊ. तर बघा, यात मुख्यत्वे 3 प्रकारची पदं आहेत. पहिलं म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर. थोडक्यात सांगायचं तर त्या पोस्ट ऑफिस शाखेचे प्रमुख, म्हणजे BPM. दुसरं पद आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, म्हणजेच ABPM, जे BPM यांना कामात मदत करतात. आणि तिसरं पद आहे डाक सेवक. यांचं काम आहे टपाल वाटप करणे आणि इतर पोस्टाची कामं करणे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पगार किती मिळणार आणि निवड कशी होणार, कारण याची निवड प्रक्रियाच तर सगळ्यात वेगळी आणि खास आहे. पगाराबद्दल बोलायचं झालं तर ब्रँच पोस्टमास्टर म्हणजे BPM पदासाठी सुरुवातीचा पगार आहे 12,000 रुपये, जो पुढे जाऊन 29,380 रुपयांपर्यंत वाढू शकतो. आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर किंवा डाक सेवक पदासाठी सुरुवात 10,000 रुपयांपासून होते, जी 24,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ माहितीनुसार दरवर्षी 3% पगारवाढही यात आहे. आणि आता बघा याची निवड प्रक्रिया, जी सगळ्यात सोपी आहे. इथे कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. फक्त 10वीच्या परीक्षेचे मार्क ऑनलाईन अर्जात भरायचे आहेत, बस. त्यानंतर एक सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट म्हणजे गुणवत्ता यादी तयार होते आणि ज्यांना सगळ्यात जास्त टक्के आहेत त्यांची निवड थेट केली जाते. किती सोपं आहे बघा. मग आता प्रश्न उरतो की या पदांसाठी अर्ज कोण कोण करू शकतं, त्यासाठी काय पात्रता लागेल. चला ते निकष एकदा पटकन बघून घेऊया. याचे पात्रतेचे निकषसुद्धा खूपच सोपे आहेत. पहिलं म्हणजे वय, जे 18 ते 40 वर्षांच्या आत असायला हवं. शिक्षण फक्त आणि फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची अट म्हणजे ज्या राज्यात अर्ज करणार तिथली स्थानिक भाषा यायलाच पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात अर्ज करत असाल तर मराठी भाषा येणं कंपल्सरी आहे. आणि यासोबतच बेसिक कम्प्युटर नॉलेज आणि सायकल चालवता येणं आवश्यक आहे. वयोमर्यादेमध्ये काही प्रवर्गांना सूटसुद्धा आहे. जसं की SC ST उमेदवारांसाठी वयाची अट 45 वर्षांपर्यंत शिथिल केली आहे, तर OBC उमेदवारांसाठी 43 वर्षांपर्यंत. पण EWS प्रवर्गासाठी वयात कोणतीही सूट नाहीये. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे महिला उमेदवार, SC ST, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाहीये. म्हणजे अर्ज पूर्णपणे मोफत आहे. ठीक आहे, आता पात्रता कळली. मग अर्ज कसा करायचा आणि अर्ज करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, चला ते पाहूया. अर्ज करण्यासाठीची फी आहे ती फक्त 100 रुपये आहे. आणि हे शुल्क फक्त सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी आहे. कारण आपण आधीच पाहिलं की महिला आणि इतर राखीव प्रवर्गांसाठी कोणतीही फी नाही. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नीट लक्षात घ्या. एक उमेदवार फक्त एकाच डिव्हिजनसाठी अर्ज करू शकतो. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त विभागांमध्ये अर्ज केलात तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे अर्ज भरताना ही चूक अजिबात करू नका. चला आता बघूया की जागा किती आहेत, कारण संधी किती मोठी आहे हे आकड्यांवरूनच कळेल. आणि खरं सांगतो, आकडा खूप मोठा आहे. हे बघा, संपूर्ण भारतात मिळून 28,000पेक्षा जास्त जागा आहेत आणि त्यातल्या त्यात फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी 3,553 जागा आहेत. म्हणजे ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. ज्या मूळ स्रोतावरून आपण ही माहिती घेतली आहे तिथे 10वी पास उमेदवारांसाठी अजून एका संधीचा उल्लेख केलेला आढळतो, तो म्हणजे रेल्वेमधल्या ग्रुप D पदांचा. इतकंच नाही तर सरळ सेवा प्रकारच्या इतर परीक्षांच्या तयारीसाठी इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन कोर्सबद्दलही त्या मूळ व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, जे इतरांसाठी एक पर्याय ठरू शकतो. आणि शेवटी त्या मूळ व्हिडिओमध्ये असं आवाहनही करण्यात आलं आहे की सरकारी नोकरीच्या जाहिरातींबद्दल अशी सोपी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या चॅनलला नक्की जॉईन करा. महाराष्ट्र परीक्षासारख्या YouTube चॅनलवर अशी माहिती नेहमीच मिळत राहते. त्यामुळे अपडेटेड राहण्यासाठी असे चॅनल सबस्क्राईब करता येऊ शकतात. चला तर
आजच्या या माहितीचा सार एका नजरेत बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, ही एक मोठी सरकारी भरती आहे आणि तीही परीक्षेविना. निवड फक्त आणि फक्त 10वीच्या मार्कांवर होणार आहे. वयोमर्यादा सुद्धा खूप मोठी आहे, 18 ते 40 वर्ष, आणि त्यातही सूट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, अर्ज फक्त एकाच डिव्हिजनमध्ये करायचा आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, की फक्त 10वीच्या मार्कांवर आधारित निवड प्रक्रिया खरंच सार्वजनिक सेवेसाठी सर्वात योग्य आणि प्रभावी कर्मचारी निवडू शकते का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. चला तर मग भेटूया पुढच्या भागात नवीन माहितीसोबत. धन्यवाद.